लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि या रणसंग्रामामध्ये भारतीय जनता पक्षाकडून नुकतीच 5वी यादी जाहीर करण्यात आली आणि या 5व्या यादीमध्ये सोलापूरमधून माळशिरस विधानसभेचे जे आमदार आहेत राम विठ्ठल सातपुते यांच्यावर भाजपाने लोकसभेची जबाबदारी सोपवल्याचं पाहायला मिळते। राम सातपुते यांना भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी मिळाल्याचं पाहायला मिळते। तर काँग्रेसकडून माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी जी आहे ती मिळाल्याचं पाहायला मिळते। मात्र काल राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर होताच प्रणिती शिंदेंकडून एक लेटर जे आहे, एक पत्र जे आहे ते राम सातपुते यांना लिहिण्यात आलं आणि या पत्रामध्ये तुम्हाला उमेदवारी मिळाल्याबद्दल तुमचे नक्कीच आभार किंवा तुमचं नक्कीच कौतुक आहे असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी समाजामध्ये फूट न पडता 40 दिवस आपण प्रचार करत राहू असं म्हटलं होतं आणि या पत्राला राम सातपुते यांनी देखील जशास तसं उत्तर दिल्याचं पाहायला मिळतं की एवढे वर्ष समाजामध्ये फूट पाडण्याचं, जातीपातीत फूट पाडण्याचं काम कोणी केलं असा सवाल राम सातपुते यांनी या पत्राला उपस्थित केल्याचं पाहायला मिळतंय। तर ऊसतोड कामगाराच्या मुलावर भारतीय जनता पक्षाने जो विश्वास सोपवला तो विश्वास सार्थकी लावण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेल असं देखील राम सातपुते यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीतच हे जे पत्र आहे म्हणजे प्रणिती शिंदेंचं पत्र त्याला राम सातपुतेंनी दिलेलं प्रत्युत्तर यामुळं राजकीय वर्तुळामध्ये हा संपूर्ण लेटर वॉर जो आहे तो चर्चेचा विषय बनल्याचं पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन पियुष अरोडेकरसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian।